नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरण या विषयाचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला, शशी आणि सुधाकर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा, आता शशी म्हणजे काय असतो, शशी म्हणजे चंद्र, मग आपले योग्य उत्तर काय आले पाहिजे, शशी आणि सुधाकर हे शब्द काय असतील, चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। बघा, त्या ठिकाणी 4 बघा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा, आता सुपीकचा विरुद्धार्थी शब्द काय असतो, सुपीक नापीक, बघा या ठिकाणी बरोबर आहे। सद्गुण दुर्गुण, बघा या ठिकाणी बरोबर आहे। लोकशाही हुकुमशाही, बघा या ठिकाणी बरोबर आहे। साक्षर हुशार, आता साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो, साक्षर निरक्षर, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, 12 मास या कादंबरीचे लेखक कोण आहेत। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। 12 मास बघा ही एक कादंबरी आहे, या कादंबरीचे लेखक कोण आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, 12 मास या कादंबरीचे लेखक कोण असतील, सदानंद देशमुख विद्यार्थी मित्रांनो 12 मास या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलं, पुढील या ठिकाणी मन पूर्ण करा। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो, एखादी मन असते, एखादा शब्द बघा या ठिकाणी वगळलेला असतो, या ठिकाणी मन पूर्ण करा असा या ठिकाणी शब्द असतो। आता या ठिकाणी मन बघा काय विचारली, पाण्यात राहून माशांशी वैर, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भालचंद्र। आता भालचंद्र या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भालचंद्र या शब्दामध्ये कोणता समास यायला पाहिजे, द्विगु समास, द्वंद्व समास, बहुविग्रही समास, समाहार द्वंद्व। भालचंद्र या शब्दामध्ये बहुविग्रही समास आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, आता परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो, केशवसूत विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर बघा, विष्णू वामन शिरवाडकर। आता विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे, कुसुमाग्रज। प्रल्हाद केशवात्र यांचं टोपण नाव काय आहे, केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव आहे। आता राम गणेश गडकरी या कवीचं टोपण नाव काय, गोविंदाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे। मग आता आपल्याकडे उरलं काय, केशवसूत विद्यार्थी मित्रांनो कृष्णाजी केशव दामले बघा यांचं त्यांचं बघा टोपण नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही। सूर्य या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा कोणता शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द नाही। बघा, आता भास्कर म्हणजे काय असतो, भास्कर म्हणजे सूर्य। दिनमणी म्हणजे काय असतो, दिनमणी म्हणजे सूर्य। अरुण म्हणजे सूर्य। सुधाकर म्हणजे काय, चंद्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा। आता सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते असतात। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। चाचीचे, आता चाचीचे हे प्रत्यय कशाचे असतात, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात, चाचीचे। नेएशी हे प्रत्यय कशाचे असतात, तृतीय विभक्तीचे बघा नेएशी हे प्रत्यय असतात। ऊनहून बघा हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो पंचमी विभक्तीचे प्रत्यय असतात। त इ आ बघा हे प्रत्यय काय असतील, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, माझे विद्यापीठ हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे। माझे विद्यापीठ हा कविता संग्रह कोणाचा आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर बघा, माझे विद्यापीठ हा कविता संग्रह नारायण सुर्वे यांचा बघा कविता संग्रह आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, पती पत्नी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे। पती पत्नी या शब्दामध्ये कोणता समास यायला पाहिजे, पती किंवा पत्नी, वैकल्पिक द्वंद्व समास, पती पत्नी वैकल्पिक द्वंद्व समास यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. उदक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आता उदक म्हणजे काय असतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? उदक म्हणजे पाणी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आरंभचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. आता आरंभ म्हणजे काय असतो? एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे. आरंभ म्हणजे सुरुवात करणे. मग विरुद्धार्थी कायला पाहिजे? शेवट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. देशासाठी बलिदान केले आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान केले आहे असा तो कोण असतो? देशप्रेमी, हुतात्मा, क्रांतिकारक, सैनिक. तर याचं योग्य उत्तर केलं देशासाठी बलिदान करणे म्हणजे काय असतो? हुतात्मा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. ज्याच्यामध्ये एखादे काम करण्याची क्षमता नसते. आता बघा एखाद्यामध्ये एखादं काम करण्याची क्षमता नसते तरी पण तो काहीतरी समर्थन करून दाखवण्याची आपली अकार्यक्षमता दाखवण्याचा प्रयत्न करतो. या अर्थाची म्हण ओळखा. आता एखादी व्यक्ती असते ते काम करण्याची क्षमता नसते तरी पण तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. या अर्थाची म्हण कोणती यायला पाहिजे? नाचता येईना अंगण वाकडे या अर्थाची योग्य म्हण आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. गर्भगळित होणे. आता गर्भगळित होणे म्हणजे काय असतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? गर्भगळित होणे म्हणजे काय असतो? अतिशय घाबरणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. निरुपयोगी लोकांचा भरणा. एखादी गोष्ट आहे, समजा एखादा आहे त्यामध्ये निरुपयोगी लोकांचा भरणा करणे, आपण त्यांना काय म्हणतो? खोगीर भरती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. मांजरपाट, टेंगुळ हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? मांजरपाट. आता मांजरपाट बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम नाही म्हटले. आता भाववाचक नाम कोणतं नसेल? 4 शब्द आहेत. गोड, गोडवा. म्हणजे गोडवा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम आहे. मोठेपणा या ठिकाणी भाववाचक नाम आहे. गारवा पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे. मंगलने. आता मंगलने भाववाचक नाम होईल का? नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी काय? घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? प्रमोद म्हणजे काय असतो? हर्ष, प्रमोद म्हणजे आनंद. अचंबा, विस्मय, नवल म्हणजे अचंबा वाटणे म्हणजे नवल वाटणे. अश्व. आता अश्व म्हणजे काय असतो? अश्व म्हणजे घोडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. दिनमणी. दिनमणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता दिनमणी म्हणजे काय असतो? झाला होता प्रश्न आपला. दिनमणी म्हणजे सूर्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. थोडक्यात समाधानी असणारा. थोडक्यामध्ये समाधानी असणारा आपण त्यांना काय म्हणतो? अल्पसंतुष्ट. थोडक्यामध्ये समाधानी असणारा अल्पसंतुष्ट. विषय क्रमांक पुढचा. उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? आता उपांत्य म्हणजे काय असतो? सर्वांना माहिती आहे. उपांत्य म्हणजे शेवटून दुसरा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जास्त जुळणारी म्हण ओळखा. आता या ठिकाणी एक म्हण आहे. त्याचप्रमाणे बघा दुसरी कोणती म्हण असेल? कामापुरता मामा. आता या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण ओळखा. बळी तो कानपिळी हे येईल का? जास्त जुळणारी नाही. आडला हरी गाढवाचे पायधरी येईल का? नाही. दुभत्या गाईच्या लाथा गोड्या येईल का? नाही. ताकापुरती आजीबाई म्हणजे ताकापुरती आजीबाई. आपलं बघा काम होईपर्यंत बघा गोड गोड बोलणे. कामापुरता मामा या ठिकाणी योग्य म्हण कोणते यायला पाहिजे? मग ताकापुरती आजीबाई. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. धाबे दणाणणे. धाबे दणाणणे म्हणजे काय असतो? बघा सोपा आहे वाक्प्रचार. धाबे दणाणणे म्हणजे काय? अतिशय घाबरणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे? अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे बघा याचा अर्थ काय असतो? अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला अष्टपैलू.
विषय क्रमांक पुढचा, ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते, ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण कर्माची गरज असते, आपण त्यांना काय म्हणतो, कर्माची गरज आहे, आपण त्यांना काय म्हणतो, सकर्मक क्रियापद. कर्माची गरज नसणे अकर्मक क्रियापद. बघा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. वाक्याचा काळ ओळखा. मी भोजन केले होते, मी भोजन केले होते. या वाक्यामधली बघा क्रिया पूर्ण आहे, मी भोजन केले होते. मग कोणत्या यायला पाहिजे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, नयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी, नयन. नयन या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी माझ्या मित्राला भेटलो. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मी माझ्या मित्राला. आता या ठिकाणी मित्र शब्द आहे, ला हा प्रत्यय लागलाय पहा, मित्र, मित्राला. आता सला नाते, सला नाते हे प्रत्यय कशामध्ये असतील, बघा सर्वांचे योग्य उत्तर लागा. सला नाते हे प्रत्यय द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचे समास आहे, विनाकारण, कारण नसताना. विनाकारण समास कोणता यायला पाहिजे, अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाळाने साखर खाल्ली. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती अधोरेखित शब्दाचा प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी बाळाने साखर खाल्ली वाक्य आहे, या वाक्याचा प्रयोग कोणता असेल, बाळाने साखर खाल्ली, कर्मणी प्रयोगाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे, भाजीपाला. भाजीपाला या शब्दामध्ये लिंग कोणत्या यायला पाहिजे, तो भाजीपाला. बघा या ठिकाणी पुल्लिंग आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपण कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो, उद्गारवाचक चिन्ह असते पहा. या ठिकाणी दुःख, आनंद, आश्चर्य उद्गारवाचक चिन्ह वापरतो. विषय क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. चोरांची काय असते, बघा हरणांचा कळप असतो, बघा हरणांचा कळप असतो, सैन्याची तुकडी असते, चोरांची टोळी असते, जहाजांचा काफिला असतो. चोरांची टोळी असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा आता सर्वांनी सांगायचे, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण असतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, पु ल देशपांडे. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, पु ल देशपांडे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. माधवानुज. बघा आता सर्वांनी सांगायचे, माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव काय होतं, यशवंत होतं. विवा शिरवाडकर कुसुमाग्रज, काशीनाथ हरी मोडक. माधवानुज हे कोणाचं टोपण नाव असेल, मग बघा माधवानुज कोणाचं टोपण नाव आहे, काशीनाथ हरी मोडक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे. मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती असेल, यमुना पर्यटन. बाबा पदमनजी यांची कादंबरी आहे मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती असतील, 34. मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने 34 आहेत. विषय क्रमांक खालीलपैकी दंत्यवर्ण ओळखा. दंत्यवर्ण त, प, द, क. आता या ठिकाणी दंत्यवर्ण कोणता, त यायला पाहिजे दंतवर्ण. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. गाय या शब्दाचं अनेक वचन काय होईल, गाय. बघा गाय या शब्दाचं अनेक वचन विचारले काय होईल, गाय, गायी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, 12 राशी अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. 12 राशी. बघा या ठिकाणी 12 या ठिकाणी शब्द आलाय, गुणवाचक आहे का तो, संख्यावाचक आहे का, क्रमवाचक आहे का, कोणता असेल, 12. बघा विद्यार्थी मित्रांनो, 12 या ठिकाणी संख्यावाचक क्रियाविशेषण 12. क्रमवाचक आहे का, क्रमवाचक कोणते असतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे क्रमवाचक झाले. गुणवाचक याच्यामध्ये गुण आहे कोणता नाही. 12 राशी. 12 या ठिकाणी संख्यावाचक यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. झाड हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे, विशेष नाम आहे का, सामान्य नाम आहे का, व्यक्तिवाचक कोणता आहे, झाड. झाड उद्या सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते. विशेषणाचा प्रकार ओळखा. मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते. आता पुष्कळ आवृत्तीवाचक आहे का, क्रमवाचक आहे का, गणनावाचक, अनिश्चित. आता पुष्कळ म्हणजे अनिश्चित. आपल्या ठिकाणी कळतो का, पुष्कळ लोक आले होते म्हणजे अनिश्चित यायला पाहिजे. या ठिकाणी क्रियाविशेषणाचा अनिश्चित प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा, आणि या शब्दाची जात ओळखा. मी गावाला गेलो आणि तेथेच राहिलो. आता एखादं वाक्य असते गावामध्ये, बघा या ठिकाणी त्याच्यामध्ये आणि हा शब्द येतो. आणि हा शब्द काय करतो, 2 वाक्य जोडायचं काम करतो. 2 वाक्य जोडायचं काम करतो आणि
मग तो शब्द कोणता असेल? उभयनवी अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. साबण, पगार, लिलाव हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? साबण, पगार, लिलाव बघा हे शब्द काय असतील? पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, रूपांतर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? रूपांतर. आता रूपांतर या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? स्वर संधी आहे का? विसर्ग संधी आहे का? व्यंजन संधी? यापैकी नाही. रूपांतर या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम ओळखा. नवलाई बघा, नवलाई भाववाचक नाम आहे. श्रीमंती भाववाचक नाम आहे. गुलामगिरी वरीलपैकी बघा हे सर्व काय असतील? भाववाचक नाम आहेत. रामू पुस्तक वाचत जाईल. रामू पुस्तक वाचत जाईल. तर जाईल रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. नो बघा, मुलांनो बघा, मुलांनो. नो हा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? संबोधन विभक्ती. हाक मारणे मुलांनो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. पितांबर. पितांबर या शब्दामध्ये समास कोणता असेल? कर्मधारय समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास? यापैकी नाही. पितांबर या शब्दामध्ये समास कोणता असेल? कर्मधारय समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे शब्द मराठीमध्ये आलेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे जे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत त्या शब्दांना आपण काय म्हणतो? तत्सम शब्द आपण असे म्हणतो बघा, तत्सम शब्द. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नदी. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? बघा, नदी, झाड बघा, तरंगिणी म्हणजे नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर, आता समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये बघा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर आपण कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो? बघा त्याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत या ठिकाणी स्वल्पविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आकाश. आठवण, आनंद, हर्ष, प्रमोद, अंधार, काळोख, गगन. गगन, नभ, अंबर हे काय असतील? आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. टंचाई. आता टंचाईचा विरुद्धार्थ एखाद्या बघा, पाणी टंचाई होते. टंचाई. टंचाई म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता होणे. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द मग कोणता? विपुलता, जास्त प्रमाणामध्ये असणे. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द विपुलता आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा ज्याला एकही शत्रू नाही असा तो. ज्याला एकही शत्रू नाही असा तो कोण असतो? अजात शत्रू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. हात ओला होणे. हात ओला होणे म्हणजे काय असतो? हात ओला होणे म्हणजे पैसा मिळणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पाटील या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? पाटील, पाटीलकी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. आता या ठिकाणी बघा शब्द आहे अर्जुन. वन, विपिन, जंगल. पार्थ, धनंजय, हर्ष, प्रमोद, आनंद. बघा या ठिकाणी कनक, कांचन म्हणजे सोने. मग आपले योग्य उत्तर काय पाहिजे? पार्थ आणि धनंजय हे शब्द काय असतील? अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. कनक, कांचन म्हणजे सोने. हर्ष, रोष सर्वांना माहीत आहे आनंद. वन, विपिन, जंगल. पार्थ, धनंजय हे काय असतील? अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. स्वतःचेच स्वतः लिहिलेले चरित्र. आपण त्यांना काय म्हणतो? स्वतःचेच स्वतः लिहिलेले आत्मचरित्र बघा आपण असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पाताळ यंत्री. आता पाताळ यंत्री म्हणजे काय असतो? अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती पाताळ यंत्री. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. खालील शब्दापैकी अविकारी शब्द ओळखा. अविकारी शब्द ओळखा. नाम, सर्वनाम, क्रियापद हे काय असतील? विकारी आहेत. अविकारी म्हणजे बदल होत नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. मी अभ्यास करत असे. मी अभ्यास करत असे. मग आता त्या काळी मी अभ्यास करत असे. भूतकाळात वाक्य गेलं पाहते. मी अभ्यास करत असे पण कोणता? मी अभ्यास करत असे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य आहे.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. अरुणाचल या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे? अरुणाचल या शब्दामध्ये बघा स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विभक्ती ओळखा. शहरात खूप लोक राहतात. शहरात खूप लोक राहतात या ठिकाणी अधोरेखित शहर, शहरात त हा प्रत्यय लागलाय पहा. त इ आ हे प्रत्यय मग कोणते असतील? त इ आ हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? बऱ्याचदा बघा झाला प्रश्न आपल्याकडे. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे. बघा उंट या शब्दाचं लिंग बदला. उंट बघा शब्द कोणता आहे? उंट आहे. उंट या शब्दाचं लिंग बदला. सर्वांचे योग्य उत्तर का? सांडणी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. अक्का, अण्णा, आप्पा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा, अक्का, आप्पा हे शब्द काय असतील? कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. विधायक या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. विधायक. आता विधायकचा विरुद्ध आर्थी विध्वंसक. ऑप्शन क्रमांक 4 योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. काय असेल? कंठस्नान म्हणजे ठार मारणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वसुंधरा म्हणजे काय असतो? वसुंधरा, अवनी, पृथ्वी. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. जमिनीखालून जाणारा रस्ता. जमिनीखालून जाणारा रस्ता बोगदा असतो. ऑप्शन क्रमांक 1. घाऊक या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. घाऊक, किरकोळ. घाऊकचा या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थी शब्द किरकोळ यायला पाहिजे. हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही बघा गुण असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? हाल अपेष्टा सहन करण्याचा बघा जो काही गुण असतो त्यांना आपण काय म्हणतो? तितिक्षा असे म्हणतो बघा. तितिक्षा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दुष्काळाचा विरुद्ध आर्थी शब्द कोणता असेल? दुष्काळ. दुष्काळाचा सुकाळ या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. मात्रा चालणे. अलंकारिक शब्दाचा मात्रा चालणे म्हणजे काय असतो? इलाज चालणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. जग ही एक रंगभूमी आहे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? जग एक रंगभूमी आहे. विधानार्थी आहे का? प्रश्नार्थक आहे का? उद्गारार्थी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि ज्यांना बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.